त्याच्यावर मी हे टाकले ना, पीपीटी टाकले. तसं असते की मानवी जीवन बदल हे काय पाठ करायचं असते. तिकडे बघ. सरांचा आवाज अडकतोय ना. असं म्हणजे क्लिअर येत नाही का आवाज? नाही आज चांगलं येतंय. चांगला आहे का? सवय नाही ना आता, बरेच दिवस झाले ना बोलायची सवय कमी झाली ना. नाही आवाज क्लिअर येतोय, काल असा अडकत यायचा ना. काल येत होता का तसा? हो. बरं महेंद्र नेटवर्क. नाही आता क्लिअर येतो आज. तर आपण पाहत होतो की म्हणजे हे पंचेंद्रियाची जी ज्ञानलालसा आहे, त्यामुळे मानवी जीवन अधिक सुखी, सुस्थिर, सुरक्षित, सुसंस्कृत करण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपण काय करत असतो? प्रयत्न करत असतो. अंतिमता संशोधनाची मूलभूत उद्दिष्ट काय आहे? अंतिमता संशोधनाचे मूलभूत उद्दिष्टे तर मानवाचं जीवन सुखमय आणि सुखकर करणे हेच आहे. नंतर नैसर्गिक बदल असतील, प्रतिकूल असतील, अनुकूल असतील, हे सर्व आपण करत असतो. आता आपण झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत का धावत असतो? काहीच माहित नाही आपल्याला, पण आपण धावत असतो. याचा अर्थ काय आहे? युगानुयुगे, पिढ्यानपिढ्या हे जे मानव म्हणजे निसर्ग सृष्टी आहे, आणि त्या निसर्ग सृष्टीमध्ये व्यक्ती हा महत्वाचा घटक आहे. आणि मग त्याच्यापासून प्रजोत्पादन होतं, आणि त्याच्यापासून हे आपण त्याला जग राहटी म्हणत असतो. हे वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढी, युगानुयुगे चालू राहत असते. तर याचा अंतिम उद्देश काय आहे? तर मानवाचं जीवन सुखमय करणे, सुस्थिर करणे, सुसंस्कृत करणे, आणि शक्य होईल तेवढे मानवाचं काय करणं, समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे, हा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर संशोधन म्हणजे काय? अर्थ व्याख्या. व्हॉट इज रिसर्च किंवा मीनिंग ऑफ रिसर्च किंवा डेफिनेशन ऑफ रिसर्च. आता रिसर्च याला प्रतिशब्द संशोधन आहे. सर्च म्हणजे शोध आणि रिसर्च म्हणजे संशोधन. एखाद्या गोष्टीचा हेतुपूर्वक पाठलाग करणे, एखाद्या गोष्टीचा घटकांचा आपण हेतुपूर्वक पाठलाग करतो. पाठलाग करणे त्याला आपण काय म्हणतो? संशोधन म्हणत असतो. ठीक नाही? आपल्याला माहित आहे की आपल्याला एक माशाची यात्रा येत असते, आणि माशाच्या यात्रेमध्ये आपण जात असतो. तिथं जाणारी प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी हेतू असतो, उद्देश असतो, ठीक नाही? त्याला आपण काय म्हणत असतो? 3 प्रकारच्या व्यक्ती त्या ठिकाणी जात असतात. एक वर्षाकाठी ती यात्रा असते, त्या देवाला आपण नवस केलेला असतो, नवस केलेला असतो, तो नवस फेडण्यासाठी आपण जात असतो, ठीक नाही? दुसरे, आपल्याला एका वर्षाच्या नंतरची यात्रा येते, मजा मौज करता येते, म्हणून आपण हौस भागवण्यासाठी तिथे जात असतो. आणि तिसरी व्यक्ती असते की मोठी यात्रा आहे, अनेक लोक त्या ठिकाणी येणार आहेत,
आणि अनेक जण तिथे येत असल्यामुळे आपल्याला काहीतरी गवसेल किंवा काहीतरी सापडेल. मग ते चोर असेल, पाकिटमार असेल किंवा कुणी असेल, म्हणजे काहीतरी गवसल किंवा सापडेल. म्हणून आपण म्हणत असतो की नवसे हवसे आणि गवसे ही यात्रेमध्ये आलेले असतात. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाचा हेतू वेगळा आहे, प्रत्येकाचा उद्देश वेगळा आहे. म्हणजे त्या ठिकाणी तिघे जण याचा शोध घेत असतो. खरंच तो देव, वशाचा जो देव आहे तो देव पावतो आणि म्हणून आपण त्याला नवस करतो. काही नवस करायला गेले असतात, काही नवस फेडायला गेलेले असतात. म्हणजे सत्य तिथं मिळतं आपल्याला, की सत्य तिथं शोधतो, त्याचा शोध घेत असतो. म्हणजे अशा प्रकारच्या एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण एका विशिष्ट प्रकारची आंतरक्रिया किंवा परस्पर क्रिया करत असतो. आंतरक्रिया किंवा परस्पर क्रिया करत असतो. त्याला आपण काय म्हणत असतो? संशोधन किंवा सत्याचा शोध घेणं असं म्हटलेलं आहे. आता वेबस्टर शब्दकोशात वेबस्टर नावाची इन्सायक्लोपीडिया आहे. त्या इन्सायक्लोपीडियामध्ये संशोधन म्हणजे काय सांगितलंय? संशोधन म्हणजे ज्ञानाच्या एखाद्या शाखेत नवीन तत्वे शोधण्यासाठी किंवा जुनी तत्वे तपासण्यासाठी काळजीपूर्वक पद्धतशीर व नेटाने केलेला प्रयत्न. इथपासून आतापर्यंत आपल्याला माहित आहे, आपल्याला पावसाळी पिकनिक करायची आहे आणि आपल्याला माऊलीला जायचं आहे. आणि माऊलीला जायचं असेल तर आपल्याला जवळपास माऊलीला जायचं असेल तर शहापूर ते माऊली 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर चालण्याची आपली तयारी पाहिजे, एक नाही. म्हणजे याचा आपण काय करत असतो? एक विशिष्ट प्रकारची बांधणी करत असतो आणि ती बांधणी करून आपण तिकडे जात असतो. आपल्याला एकतर मग पश्चिमेला आपल्याला आपली दिशा, मी सांगत असतो दिशा आणि गती असेल तर आपलं निश्चित उद्दिष्ट साध्य होतं. आपल्याला माऊलीला जायचं आहे आणि आपण पूर्वेकडे तोंड करून जाणार आहोत, तर आपल्याला आज्या पर्वत येईल, कोकण काढा येईल, पण माऊली येईल काही येणार नाही. म्हणजे दिशा, आपल्याला काय शोधायचे त्याची दिशा पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला गती लागेल. दिशा आणि गती ही अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून संशोधनामध्ये सुद्धा आपल्याला कशाचा शोध घ्यायचा आहे, कुठली समस्या प्रश्न आहे हे शोधायचं आहे. आणि ते शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं? आपल्या पाठीशी काहीतरी अनुभव आहे. म्हणजे जुनी तथ्य आणि नवीन तथ्य, जुनी तत्वे आणि नवीन तत्वे यांची मांडणी करणे, यांची गुंफण करणे किंवा यांची साखळी जोडणे आणि हेतुपूर्वक काळजीपूर्वक आपण नेटाने प्रयत्न करतो, ते तपासत असतो. आणि म्हणून जुनी आणि नवे. आता तथ्य म्हणजे काय? घटना आहे. तथ्य म्हणजे व्यक्ती आहे. तथ्य म्हणजे परिस्थिती आहे. तथ्य म्हणजे डाटा, तथ्य म्हणजे सामुग्री, तथ्य म्हणजे माहिती. त्याला आपण इंग्लिशमध्ये त्याला सगळ्यात सोपा शब्द काय? डाटा. म्हणजे ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तत्वे, प्रिन्सिपल्स काय आहे, त्या विशिष्ट घटकाची तत्वे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न. म्हणजे जुनी तथ्य, नवी तत्वे तपासण्यासाठी काळजीपूर्वक पद्धतशीर नेटाने केलेला प्रयत्न म्हणजे संशोधन. आपल्याला माहिती आहे की अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत. ते सिद्धांत काल परत्वे त्याची प्रचिती येईल की सांगता येत नाही. कारण 16व्या 17व्या 18व्या 19व्या शतकामध्ये मांडले गेलेले सिद्धांत आणि आज 21व्या शतकामध्ये मांडले गेलेले सिद्धांत याच्यामध्ये आमूलाग्र बदल आहे. कारण मानवाची त्यावेळेची विचार करण्याची क्षमता, प्रवृत्ती किंवा त्या प्रकारची त्यावेळेची सगळी व्यवस्था आणि आजच्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. कारण सामाजिक शास्त्रे हे गतिमान शास्त्रे आहेत आणि त्याच्यामध्ये सातत्याने ड्रास्टिक चेंजेस, आमूलाग्र बदल होत असतात. आणि आमूलाग्र बदल होत असल्यामुळे जुने आणि नवे तथ्य आपण सहज म्हणतच असतो. आईला, आई तुला काही कळत नाही, किंवा वडिलांना तुम्हाला काही कळत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? कारण जुन्या आणि नव्यामध्ये काहीतरी एक गॅप आहे आणि तो गॅप असल्यामुळं जुनी तथ्ये, जुनी तत्वे आणि नवी तथ्ये, नवीन तत्वे याच्यामध्ये बदल आहे. आणि म्हणून याचा पद्धतशीर अभ्यास करणे, कुठलीही समस्या असेल, कुठलाही प्रश्न असेल, त्याचा पद्धतशीर अभ्यास करणे याला आपण काय म्हणतो? संशोधन असं म्हणत असतो. दुसरी व्याख्या आहे सामाजिक शास्त्र शब्दकोश.
सोशल सायन्स इन्सायक्लोपीडियामध्ये ज्ञानाचा विस्तार, सुधारणा व पडताळा या बाबतीत सामान्यीकरण करण्याच्या हेतूने गोष्टी, संकल्पना, प्रतीके यांची मांडणी करणे म्हणजे संशोधन. गोष्टी म्हणजे थिंग, संकल्पना म्हणजे कन्सेप्ट, प्रतीक म्हणजे मॉडेल. एक विशिष्ट प्रकारचं मॉडेल तयार केलं जातं. आपल्याला माहित आहे मालेगाव मध्ये जो कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस होता त्याच्यावर तात्काळ त्यांनी मात केली गेली. म्हणजे त्यांनी काहीतरी तिथं मॉडेल निर्माण केलं. तिथे एक विशिष्ट प्रकारचा काढा तयार केला गेला आणि सगळ्या व्यक्तींना सतत पिण्यासाठी दिला. जे कोरोना म्हणजे कोविड पॉझिटिव्ह आहेत किंवा कोविड निगेटिव्ह आहेत सगळ्यांना दिला गेला आणि 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी मालेगाव मध्ये त्या कोविडवर मात मिळविण्याची क्षमता किंवा मात मिळवली गेली किंवा त्याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केली गेली, मात केली गेली. म्हणजे याचा अर्थ एक मॉडेल. संशोधन म्हणजे सत्याचा शोध घेणे, सत्य शोधणे, त्या समस्येचं नाहीशी म्हणजे समूळ नष्ट करणे, त्या समस्येचं निराकरण करणे म्हणजे संशोधन. म्हणजे त्या ठिकाणचा त्यांचा तो काढा होता, तो काढा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोगी आला गेला आणि तशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या केसेस होत्या त्या एकदम त्या ठिकाणी कमी मिळाल्या किंवा आता एकदम त्याच्यावर त्यांनी मात मिळाली. त्याला आपण मॉडेल म्हणतो. संकल्पना कुठलीही गोष्ट आहे म्हणजे हेतू काय आहे, त्या समस्येचं सामान्यीकरण करणे, त्या समस्यांच्या उपायाचं काय करणे, सामान्यीकरण करणे, त्याला आपण काय म्हणतो, संशोधन असं म्हणत असतो. आणि म्हणून इन्सायक्लोपीडिया असेल किंवा वेबस्टर इन्सायक्लोपीडिया असेल किंवा सोशल सायन्स इन्सायक्लोपीडिया असेल, प्रत्येकाचं सामान्यीकरण करणे त्याला आपण संशोधन पण असं म्हणतो. तिसरा आहे रेडमन आणि मोरी, हे संख्याशास्त्रज्ञ आहे, त्यांनी केलं गेलेलं संशोधन आहे. त्याने काय नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न म्हणजे संशोधन. आपण जन्मल्यापासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवत असतो, नवनवीन ज्ञान, नवनवीन प्रकारचं शोध, नवनवीन प्रकारचं संशोधन करत असतो किंवा त्याला आपण नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न म्हणजे शास्त्रीय, पद्धतशीर म्हणजे शास्त्रीय प्रयत्न म्हणजे संशोधन. पी.व्ही. यंग, गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संशोधन. गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संशोधन. थिंग कुठली असेल गोष्ट, आपण म्हणत असतो माझ्याकडे काहीतरी तुला सांगण्यासारखी गोष्ट आहे. याचा अर्थ काय, काहीतरी तुम्ही सत्य शोधलेलं आहे, काहीतरी नवीन प्रकारचं ज्ञान मिळवलेलं आहे, ते आपण काय करत असतो, दुसऱ्याला शेअर करत असतो. मग मित्रमैत्रीण असतील, पती पत्नी असतील, आई वडील असतील किंवा पालक असेल, पाल्य असेल, एकमेकाला शेअर करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नवीन गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजे संशोधन. न्यू सेंचुरी शब्दकोश इन्सायक्लोपीडिया, त्याच्यामध्ये तथ्यांचा किंवा सिद्धांताचा शोध घेण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक विषय वस्तूचे विषयात केलेले अन्वेषण किंवा तपासणी म्हणजे संशोधन. याचा अर्थ काय, तपासणी करणे, त्याची पुन्हा पुन्हा पडताळणी करणे, पुन्हा पुन्हा प्रचिती करणे, अन्वेषण करणे म्हणजे शोध घेणे, संशोधन घेणे. आपल्याला माहित आहे की रस्त्याने आपण जात असतो आणि त्या ठिकाणी एक पाण्याचा हौद आहे आणि त्या पाण्याच्या हौदा समाजासमोर हत्ती पाणी पितो आणि आपण त्याच्या बाजूने जात होतो आणि मग काय करतो, हत्ती त्या सोंडेमध्ये पाणी घेतो आणि फर करून आपल्या अंगावर फेकतो आणि आपल्या उन्हाळ्यामध्ये आपण जात असेल तर एकदम आपल्याला थंड वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या ठिकाणी तशा प्रकारचा जो चेतक आहे, तशा प्रकारचा जे आपण शोध आहे ते घेत जाण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच काळानंतर आपल्याला हत्ती दिसला, त्याची सोंड दिसली आणि त्याच्यावर जात असताना आपल्या डोक्यावर त्याने सोंड ठेवली. आपल्याला काय होईल, किती घडलेल्या घटनेचा आपल्यावर मानसिक ठसा, आपण म्हणतो असतो त्याला मानसिक ठसा आपल्या मनामध्ये उमटलेला आहे आणि लगेच आपल्याला तो हत्ती, तो हौद, तो पाणी आपल्या अंगावर त्याने पाण्याचा टाकलेला फवारा किंवा त्याच्या प्रकारचं आपल्याला बरं वाटलं म्हणजे आपल्या मानसिक मानस पटलावर लगेच उमटत असतं. त्याला आपण काय म्हणत असतो, तथ्य म्हणत असतो. तथ्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक विशिष्ट प्रकारची घटना, परिस्थिती, व्यक्ती आपल्या कायम मनामध्ये राहते, त्याला आपण तथ्य म्हणत असतो, त्याला आपण माहिती म्हणत असतो आणि त्याचा आपण सातत्याने शोध घेण्याचा, सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो, आपण संशोधन म्हणत असतो. आता नंतर त्या घटक, व्हॉट इज सोशल सायन्स रिसर्च
किंवा मिनिंग. सामाजिक संशोधन म्हणजे काय? सामाजिक शास्त्राचा अभ्यास विषय मानव आहे आणि मानवाच्या संबंधित असणारे जे घटक आहे त्याचा जो आपण शोध घेत असतो त्याला आपण सामाजिक संशोधन असं म्हणतो आहोत. प्रोफेसर NH गोपाल या तत्ववेत्याने किंवा या संख्याशास्त्रज्ञाने मांडलेली व्याख्या आहे. सर्वसाधारणपणे मानवी व्यवहार किंवा विशेषतः मानवी गटांनी परस्पर क्रिया आणि प्रतिक्रिया माध्यमातून निर्माण झालेल्या अविष्कृत घटनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्याचे स्वरूप, त्यांच्यातील बदलाची दिशा समजून घेणे, त्या आधारे व्यापक सिद्धांत मांडणे, संकल्पना मांडणे म्हणजे सामाजिक संशोधन. म्हणजे मानवाला जीवन जगत असताना आर्थिक बाजूचा किंवा सामाजिक बाजूचा आपण ज्यावेळेस विचार करत असतो, ज्या प्रश्न किंवा समस्या निर्माण होतात त्या प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी मानवाने किंवा मानवी गटाने, मानवी समूहाने दिलेल्या क्रिया आणि प्रतिक्रिया आणि त्याच्यातून एक आविष्कार निर्माण झाला गेला. त्या घटनेला एक शास्त्रशुद्ध बाजू आहे, त्याचा अभ्यास आपण केला गेला, त्याच्या बदलाची दिशा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, ऋणात्मक आहे, धनात्मक आहे, दिशा कशी आहे, त्या आधारे आपण ज्यावेळेस एखादी संकल्पना मांडत असतो त्याला आपण सामाजिक संशोधन म्हणतो. आता आपल्याला माहित आहे डॉक्टर इरावती कर्वे नावाची एक समाजशास्त्रज्ञ आहे. तिने एक संस्कृतीची एक व्याख्या सांगितली गेली. जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. कुठलाही मानवी समूह आहे, मानवी गट आहे, त्यांचं राहणपान, रूढी परंपरा, चालीरीती किंवा रोटी बेटी व्यवहार एका विशिष्ट समूहापेक्षा, एका विशिष्ट मानवी गटापेक्षा वेगळा आहे. पण आपण सहज म्हणत असतो की आमच्यामध्ये नाही, आमच्यामध्ये तशी पद्धती नाही, तशी परंपरा नाही, तसे प्रकारचं चालीरीती नाही, तशा प्रकारचं रोटी बेटीचे व्यवहार नाही, तशा प्रकारची लग्न. म्हणजे याचा अर्थ काय आहे की प्रत्येकाची मानवी समूहाची किंवा मानवी गटाची संस्कृती वेगळी आहे, इतरापेक्षा वेगळी आहे. जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती आणि म्हणून प्रत्येक समाजाची त्यांची असणारा शास्त्रशुद्ध क्रिया प्रतिक्रिया, क्रिया प्रतिक्रिया म्हणजे जीवन जगणे, ऍक्शन रिॲक्शन आपण त्याला म्हणत असतो. समाजाच्या क्रिया प्रतिक्रिया काय आहेत? समाजबाह्य वर्तन केलं गेलं तर क्रिया प्रतिक्रिया उमटतात, आहे की नाही? तुम्ही ज्या समाजामध्ये राहता त्या समाजामध्ये जी क्रिया करता आणि ती क्रिया जर निगेटिव्ह असेल तर त्याच्यावर काय ते प्रतिक्रिया येते. म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा ज्यावेळी शास्त्रशुद्धपणे आपण अभ्यास करत असतो की आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारच्या, तुम्ही SY ला आपण पाहिलेला आहे, महाराष्ट्राचा जो पेपर होता गेल्या वर्षी त्याच्यामध्ये पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये आदिम जमाती आपण पाहिलेला आहे, एक नाही, आदिवासी क्षेत्र. त्या आदिम जमातीमध्ये वेगवेगळ्या जमाती आहेत, आपण पाहिलेल्या आहेत आदिवासींच्या. म्हणजे गोंड असेल, वारले असेल, ठाकूर असेल, कोळी असेल, त्यांचे प्रत्येकाची जीवन जगण्याची पद्धती ही वेगळी आहे. म्हणून आपले रोटी बेटीचे व्यवहार किंवा विवाहाचे व्यवहार प्रत्येक समाजाचे वेगवेगळे आहेत. आपण आपल्याच धर्मामध्ये, आपल्या जातीमध्ये आपण विवाह करत असतो, की नाही, जाती उपजातीमध्ये करत असतो, कारण संस्कृती वेगळी आहे आणि नवीन संस्कृती त्या व्यक्तीला समायोजन साधण्यासाठी, ऍडजस्टमेंट करण्यासाठी शक्य होईल की नाही सांगता येत नाही. आपल्याला त्याच्यामध्ये आपण समायोजन साधता येते नाही. आणि म्हणून असा एक पद्धतशीर मानवी समूह किंवा गट आहे की त्यांच्या असणाऱ्या सर्व प्रकारची असणारी व्यवहार वेगवेगळे आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी आपण त्याला सामाजिक संशोधन म्हणतात. विवेंगेने अशी तथ्य माहिती शोधून काढणे, जुन्या तथ्याची खात्री करणे, त्यासाठी क्रम, परस्पर संबंध, कारण मीमांसा या सर्वांचे समावेशक असे निसर्गातील नियम लक्षात घेऊन केलेला पद्धतशीर अभ्यास म्हणजे सामाजिक संशोधन म्हणता येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे? कुठली घटना असेल, कुठली तथ्य असेल, व्यक्ती असेल, परिस्थिती असेल, त्याची माहिती शोधणे, तशा प्रकारची जुन्या घटना आपण आता पाहतो का कोविड-19च्या संदर्भामध्ये एक तो व्हायरस होता आणि आपण त्याच्यामध्ये पाहतो किंवा बऱ्याच जणांनी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवलेला असा कधीतरी होता आणि त्याच्याकडे आपण पाहिलं नव्हतं किंवा त्याचा एवढा प्रादुर्भाव नव्हता. म्हणजे जुनी आणि नवीन माहिती आपण काय करतो ते शोधत असतो, त्याचा परस्पर क्रम
त्याची परस्पर खात्री करत असतो, परस्पर संबंध जोडत असतो, त्याचे कार्यकारण भाव ही आपण शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सर्व करत असताना निसर्गातील नियम, निसर्गामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत, रूल ऑफ नेचर तुम्हाला म्हटलं मी, निसर्गाचे नियम हे लक्षात घेऊन केलेला पद्धतशीर अभ्यास म्हणजे त्याला आपण सामाजिक संशोधन म्हणतो. सी ए मोझर नावाचा संशोधक आहे. सामाजिक घटना आणि समस्या याबाबत नवीन ज्ञान प्राप्त करण्यात आलेल्या व्यवस्थित संशोधनाला आपण सामाजिक संशोधन. सामाजिक घटना घडत असतात, समस्या असतात, त्याचा परस्पर आपण काय तो संबंध जोडत असतो आणि त्याच्यातून नवीन प्रकारचं ज्ञान प्राप्त. कोणाचं काय वाचते रे घरामध्ये? कोणी लहान मुलं काय भांडे वाजवते काय? शोधण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो? संशोधन असं म्हणत असतो. गोगाट एकत्रित राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील क्रियाशील अंतर्भूत प्रक्रियाचे संशोधन म्हणजे सामाजिक संशोधन. एकत्रित राहणाऱ्या लोकांच्या जीवनातील, ते कुटुंब असेल, शाळा असेल, समाज असेल, जमात असेल, एखादा मानवी समूह असेल, गट असेल, यांच्यातील क्रियाशील जीवनातील अंतर्भूत प्रक्रियेचा, रूढी, परंपरा, चालीरीती, जीवन जगण्याची पद्धती, खान पान या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये ज्या क्रिया असतात त्या क्रियांच्या बाबतीमध्ये आपण जे संशोधन करत असतो त्याला सामाजिक संशोधन असं म्हटले. क्रमांक 5 विटणे. सामाजिक संशोधनामध्ये मानवी समूहाच्या संबंधाच्या अध्ययनाचा समावेश होतो. मानवी समूहाचं संबंध काय आहे त्या संबंधाचा आपण अभ्यास करत असतो, त्याला आपण सामाजिक संशोधन म्हणतो. आता त्याच्यानंतर एक संशोधन म्हणजे काय, दुसरं सामाजिक संशोधन म्हणजे काय, तिसरं अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय. कारण आपलं अर्थशास्त्राचा रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर आहे, पण व्हॉट इज इकॉनॉमिक रिसर्च किंवा त्याचं डेफिनेशन किंवा अर्थ व्याख्या. आता मानवी आर्थिक व्यवहाराचे सामान्यीकरण करणे हा आर्थिक संशोधनाचा पहिला महत्वाचा अर्थ होईल. पण आर्थिक समस्यातून निर्माण होणाऱ्या प्रेरणामुळे मानवी व्यवहाराचे सैद्धांतिक विश्लेषण करून त्या व्यवहाराचे सामान्यीकरण करणे हा आर्थिक संशोधनाचा दुसरा अर्थ होईल. पहिला अर्थ काय आहे तर मानवी आर्थिक व्यवहाराचे सामान्यीकरण करणे. आता सामान्यीकरण करणे म्हणजे जनरलायझेशन, समग्र समाजाचा विचार करणे. कुठलाही आर्थिक प्रश्न असेल तर तो वैयक्तिक असत नाही, तर समग्र समाजाचा तो कालांतराने होतो. आता आदिवासी बालकांचं कुपोषण आहे, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बालकांचं कुपोषण सगळ्या अंगणवाड्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी 75% जास्त कुपोषण आहे. सगळ्या अंगणवाड्या ठाणे जिल्ह्यातल्या पाहिल्या, प्रत्येक तालुका वाईज पाहिल्या गेल्या तर प्रत्येकाच्या संदर्भामध्ये पाहिलं तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये असणारा बालक 75% जास्त कुपोषित आहे. 100% कुपोषित आहे. 100%, 75%, 50%, 25%. 100ला आपण 75 पर्यंत आणणे, 75ला 50 पर्यंत आणणे, 50ला 25 पर्यंत आणणे, 25ला 0 पर्यंत आणणे, म्हणजे 0 ते 100 या प्रकारची जी काय आहे कुपोषणाची असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण शोध आणि संशोधन घेतो. मग ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बालकांचं असेल कुपोषण असेल, कुठला असेल, समग्र महाराष्ट्राचा विचार करा. मेळघाट अभयारण्यातील असणाऱ्या शोषण असेल, गडचिरोली जिल्ह्यातील असेल आदिवासी बालकांचं, किंवा मराठवाड्यामधील असणारे बालकांचं कुपोषण असेल. आपल्याला माहित नाही आहे की मराठवाड्यामध्ये असणाऱ्या बालकांचं कुपोषणाचं प्रमाण पाहिलं तरी 25 ते 9 ते 10% कमी आलेलं आहे. का तर त्या ठिकाणी जिजामाता बाल संगोपन योजना कार्यक्षमपणे मराठवाड्यामध्ये एक मॉडेल म्हणून राबवली गेली आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बालकांचं कुपोषण हे साधारणपणे 0 ते 10% आहे, 100% नाही. मग अशाच प्रकारचं मॉडेल जर आपण ठाणे जिल्ह्यातील आदिवासी परिसराच्या पट्ट्यामध्ये असणारे जे बालक आहेत त्यांच्या बाबत राबवलं गेलं किंवा ते जे त्या ठिकाणी तत्व आहेत, त्या ठिकाणी जी प्रिन्सिपल्स वापरले गेले आहेत, त्या ठिकाणी जे नियम होते, त्या ठिकाणचे जे कायदे होते,
त्या ठिकाणच्या ज्या उपाययोजना होत्या, सोयी सुविधा होत्या, जशाच तशा इकडे राबवल्या गेल्या तर नक्कीच ठाणे जिल्ह्यामधील आदिवासी बालकांचं कुपोषण 100%कडून 0%कडे जाईल. आणि मग त्याच्यासाठी आर्थिक व्यवहार काय करावे लागतील? तर प्रत्येक अंगणवाडीमध्ये असणाऱ्या बालकांना आणि त्या बालकांच्या असणाऱ्या आईला, म्हणजे आईच्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि त्यावेळेस आईला आपण चांगला आहार देणे, आईच्या सगळ्या त्याच्या आईच्या अंगामध्ये हाडाची डेन्सिटी किती आहे, तिचं हिमोग्लोबिन किती आहे, तिचं वेट किती आहे, तिच्यामध्ये प्रोटीन, तिच्या अन्नामध्ये प्रोटीन किती आहे, कॅल्शियम किती आहे, किंवा त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण किती आहे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लसी कशा असतील, या सर्व गोष्टीचा आपण जर विचार आईच्या पोटामध्ये बाळ असताना जर आईला या सगळ्या फॅसिलिटी दिल्या गेल्या तर जन्मतःच बाळ कुपोषित नाही तर तो सुदृढ कसा असेल याचा विचार त्या ठिकाणी आपल्याला अंगणवाडीच्या मार्फत ज्या आशा आहेत त्या आशाच्या मार्फत आपल्याला काय करावा लागेल. म्हणजे आर्थिक व्यवहार, त्याच्यामध्ये मग तिला आहार, लसी, पिण्यासाठी असणारं पाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या तिच्या वैद्यकीय सुविधा, या सर्वांचा विचार आपल्याला एक आर्थिक व्यवहार म्हणून करावा लागेल. आणि ह्या सर्वांचं सामान्यीकरण करणं म्हणजे सगळ्या अंगणवाडीमध्ये त्याच्या प्रकारचं मॉडेल राहतं. आणि त्यावेळेस जन्मता जर बाळ ते जवळपास 3, 3.5, 3.25 पाऊंडाचं असेल तर ते नक्कीच काय असेल, सुदृढ असेल. म्हणजे ह्याच आर्थिक संशोधनाचा मानवी आर्थिक व्यवहाराचं सामान्यीकरण करणे हा पहिला त्याचा अर्थ आहे. दुसरा काय आहे, आर्थिक समस्यातून निर्माण होणाऱ्या परिणामामुळे मानवी व्यवहाराचे सैद्धांतिक विश्लेषण करून त्या व्यवहाराचे सामान्यीकरण करणे ते म्हणजे संशोधनाचा दुसरा. म्हणजे एका ठिकाणची विशिष्ट प्रकारची आर्थिक समस्या निर्मूलन करण्यासाठी. पण मराठवाड्यामध्ये जे कुपोषणाचं प्रमाण कमी झाले ती एक समस्या आहे. तिथे ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी बालकांचं कुपोषणाची एक समस्या आहे. 2 समस्याची आपण तुलना केली. तिथं जे मॉडेल वापरलं गेलं, जिथं जे सिद्धांत वापरला गेला, तिथं जे नियम वापरले गेले, तिथं जे उपाययोजना केल्या गेल्या, त्या जशा तशा उपाययोजना जर कार्यक्षमपणे या ठिकाणी केल्या गेल्या तर त्या धोरणाचं, त्या तत्वांचं, त्या सिद्धांताचं जशाच तसं जर आपण ठाणे जिल्ह्यामध्ये जर राबवलं गेलं आणि कार्यक्षमपणे प्रभावीपणे जर राबवलं गेलं तर नक्कीच त्या ठिकाणचं ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बालकांचं कुपोषणाचं प्रमाण नक्कीच 0कडे जाईल. का तर एका ठिकाणी राबवलं गेलेलं मॉडेल जशाच तसं कार्यक्षमपणे किंवा त्याच्यापेक्षा प्रभावीपणे जर दुसऱ्या ठिकाणी राबवलं गेलं तर नक्कीच काय होईल, मग त्या व्यवहाराचं सामान्यीकरण समग्र समाज. महाराष्ट्राचं मॉडेल मग छत्तीसगड राबवेल, छत्तीसगडचं मॉडेल तिकडे झारखंड राबवेल, झारखंडचं मॉडेल तिकडे उत्तराखंड राबवेल. म्हणजे समग्र समाजामध्ये त्या व्यवहाराचं किंवा त्या मॉडेलचं किंवा त्या प्रतीकाचं, नियमाचं सामान्यीकरण होणे आणि समग्र समाजाचं कल्याण होणे, त्याला आर्थिक म्हणजे आर्थिक संशोधनाचा दुसरा अर्थ आहे. अर्थशास्त्रीय संशोधनाचा किंवा आर्थिक संशोधनाचा त्याला आपण दुसरा अर्थ आहे. डॉक्टर मार्शलने सांगितलेलं आहे की जीवनाच्या आर्थिक व्यवहारास मार्गदर्शक ठरेल असे नेम सिद्धांत मांडण्यासाठी आर्थिक माहिती तथ्य संकलित करणे, ते शिस्तबद्ध स्वरूपात मांडणे, तिचे विश्लेषण करणे, निरीक्षण व अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून विविध तात्कालिक व अंतिम परिणाम यातील हे निश्चित करणे म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधन होय. आता कुठलीही समस्या असेल तिला 2 अंग किंवा 2 बाजू असतात, एक तात्कालिक आणि एक अंतिम. त्याचे परिणाम तात्कालिक होतात आणि त्याचे परिणाम दूरगामी होतात, अल्पकालीन होतात, दीर्घकालीन होतात. आपण तात्काळ काय उपाययोजना करता येतील त्या समस्येवर आपण ते पाहतोय की नाही, आणि दीर्घकालीन उपाययोजना. आता कोविड-19च्या बाबतीत तात्काळ काय करता येईल त्या पेशंटला? तात्काळ त्याला ऑक्सिजन लावता येईल, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन सी विटॅमिन्स असतील, डी विटॅमिनच्या टॅबलेट देता येतील. फेवर असेल तर त्याला फेवर कमी करणारे, ताप कमी करणारे टॅबलेट देता येतील. म्हणजे तात्कालिक स्वरूप, त्याला चांगला आहार देता येईल, त्याला उन्हामध्ये बसवता येईल, त्याला चांगल्या प्रकारचे प्रोटीन देता येतील. म्हणजे तात्कालिक त्याच्यावर मात करणे. दीर्घकालीन त्याचा अंतिम परिणाम काय करणे तर त्याच्यावर कायमस्वरूपी लस शोधणे.
म्हणजे या दोन बाजूंचा विचार किंवा दोन घटनांचा किंवा दोन परिणामांचा आपल्याला विचार करावा. आता आपण लगेच का लस मानवाला देतो का? देत नाही. त्याच्यासाठी आपण माकडांचा एक समूह घेतला आणि त्याच्यावर लस देतो. पुन्हा जे खरंच त्या कोविड-19 मुळे मरणार आहेत आणि आता उद्या मरणार आहेत किंवा 4 दिवसानं मरणार आहेत, तर ते सांगतात की माझ्यावर तिचा वापर करा, म्हणजे तात्कालिक त्याचा वापर. आपल्याला तिसरं लेक्चर कंटिन्यू करायचं का कसं करायचं सांगा? 10 मिनिट राहिले. हॅलो हॅलो, तुमचा आवाज बंद झालाय का? हॅलो, सगळ्यांना विचारून करा. हा, तिसरं आहे कोणाचा? मोबाईलची बॅटरी, रेंजचा प्रॉब्लेम, डाटा वगैरे वगैरे. हॅलो बोला. अनम्यूट काढतोय ना मी. चालू दे लेक्चर. तिसरं घ्यायचंय का? हो म्हणा, हात वर करा किंवा नाही म्हणा, काहीतरी सांगा. हो घ्या ना तिसरं लेक्चर. काय सगळ्यांना घ्यायचं? ओके चालेल, पुन्हा कनेक्ट आपण त्याला हो 10 मिनिटानं. तर या दोन घटकांच्या म्हणजे तात्कालिक आणि दीर्घकालीन घटकांचा आपल्याला काय करावा लागतो? अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये विचार करावा लागतो किंवा त्याची एक विचाराची साखळी आणि त्याचं शोध संशोधन, त्याचं निर्मूलन करणे, त्याच्यावर उपाययोजना साधणे, कायमस्वरूपी धोरण राबवणे, धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ती समस्या समूळ नष्ट कशी होईल याचा विचार आपणाला साधारणपणे अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये करावा लागतो. आता आर्थिक प्रश्नाच्या संदर्भात मानवी समूह, जीवन सिद्धांत, व्यावहारिक तत्वे, जुने नवीन तत्वे शोधणे, त्याला आपण अर्थशास्त्रीय संशोधन म्हणतो. म्हणजे दोन काळ, दोन विचार, जुने नवे यांची सांगड घालणे, त्याला आपण अर्थशास्त्रीय संशोधन साधारणपणे म्हणत असतो. आता याच्यामध्ये झालं अर्थशास्त्रीय सामाजिक संशोधन म्हणजे काय, सामाजिक संशोधन म्हणजे काय, अर्थशास्त्रीय संशोधन म्हणजे काय, ते झालं. त्याच्यानंतरचा पहिला घटक आहे तो म्हणजे नेचर अँड स्कोप ऑफ, किंवा त्यालाच आपण नेचर ऑफ सोशल सायन्स किंवा इकॉनॉमिक्स रिसर्च, सामाजिक किंवा अर्थशास्त्रीय संशोधनाचे स्वरूप, हा पहिला घटक आपल्या सिलेबस मधला आहे. प्रोफेसर कुरियनच्या मते ऑल रिसर्च इन इकॉनॉमिक्स कॅन बी सेड टू बी रिसर्च फॉर इंटर रिलेशनशिप, म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधनात प्रामुख्याने विविध प्रकारच्या आंतरसंबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचे घटक असतील, कुठल्याही प्रकारची परिस्थिती असेल, यांच्यामध्ये परस्पर काहीतरी संबंध असतात. आपल्याला माहित आहे पावसाचं प्रमाण कमी झालं म्हणून शेतीची उत्पादकता कमी झाली, उत्पादन कमी झालं, पुरवठा कमी झाला, मागणी वाढली आणि आपोआप काय होतं, पुरवठा कमी आणि मागणी वाढली की शेतमालाच्या किमती आपोआप वाढतील. आता शेतमालाच्या किमती दोन घटकाच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. एक उत्पादक करणारा उत्पादक म्हणजे शेतकरी, आणि दुसरी अंतिम उपभोक्ता म्हणजे ग्राहक. म्हणजे ग्राहक आणि उत्पादक म्हणजे शेतकरी आणि ग्राहक, या दोन्ही दृष्टिकोनातून काय केले जाते, शेतमालाच्या किमतीची आपणाला काय करावं लागतं, विचार करावा लागतो. आणि जर किमती पडलेल्या असेल तर शेतकऱ्याला उत्पादन घेण्याची जी प्रेरणा आहे ती नाहीशी होईल, नष्ट होईल. पुन्हा तो भातच लावणार नाही. आपल्याला माहित आहे शहापूर परिसरामध्ये पूर्वीच्या काळी किती भात होता, आता कोण भात लावत नाही, सगळ्या जमिनी पडीक पडलेल्या आहेत. का? एकतर भाताला किंमत नसते, दुसऱ्या बाजूला भात लावणी करण्यासाठी येणारा उत्पादनाचा खर्च जास्त आहे, तो परवडत नाही. म्हणजे शेतकऱ्याची उत्पादन करण्याची प्रेरणा कायम टिकवून ठेवणे आणि सर्वसामान्य ग्राहकांना त्याच्या असणाऱ्या तुटपुंजी मर्यादित उत्पन्नामध्ये किंवा प्राप्तीमध्ये त्याला जीवन, त्याच्या किमान गरजा भागवणे, या दोन्ही गोष्टींचा काय करावा लागतो, आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ काय, ऑल रिसर्च इन इकॉनॉमिक्स कॅन बी सेड बी टू रिसर्च इन इंटररिलेशनशिप, म्हणजे अर्थशास्त्रीय संशोधनात प्रामुख्याने विविध प्रकारच्या आंतरसंबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे दोन टोक,
ग्राहक आणि शेतकरी हे दोन टोक आहेत. या दोन टोकामधील आंतरसंबंधाचा विचार करणे हे अर्थशास्त्रीय संशोधनाचे बाजू किंवा एक स्वरूप आहे. आणि मग दोन्हीच्या दृष्टिकोनातून किमती कशा होतील, ग्राहकांनाही किफायतशीर किमतीला काय होतील, वस्तू मिळतील आणि उत्पादन खर्च भरून निघेल आणि थोडा नफा त्याच्यामध्ये ऍड करून शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्या किमती मिळतील. म्हणजे याचा अर्थ परस्पर आंतरसंबंधाचा विचार करा. आता अर्थशास्त्रीय किंवा सामाजिक संशोधनाचं स्वरूप पाहत असताना समस्येची जाणीव व मांडणी करणे. तुम्हाला मी वर्गामध्ये सांगितलेलं आहे किंवा आता सांगितले की प्रश्न तुम्हाला सांगितलं की उत्तर पत्रिका वर्गामध्ये वाटलेल्या आहेत आणि पेन आहे तुमच्याकडे आणि मी सांगितलं की लिहायला सुरू करा. तुम्ही काय म्हणाल? काय म्हणाल? प्रश्न कुठला आहे सर? प्रश्नपत्रिकाच दिली नाही, कुठल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं सांगा. म्हणजे याचा अर्थ आपण संशोधन करत असताना ते अर्थशास्त्रीय असेल किंवा सामाजिक संशोधन असेल, त्याच्या समस्येची जाणीव करणे किंवा मांडणी निर्माण करणे. म्हणजे समस्या निर्माण झाली तरच आपण शोध घेतो, सत्याचा शोध घेतो, संशोधन करतो किंवा तिचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणे. म्हणून आपल्याला सर्वात प्रथम काय असेल तर समस्या प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन करणे, प्रॉब्लेम फॉर्म्युलेशन करणे किंवा आपण त्याला काय करणे, त्या समस्येची जाणीव निर्माण करणे किंवा समस्येची ओळख करणे, समस्याचा काय करणे, सूत्रण करणे. म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस चांगला प्रश्न असेल त्यावेळेस चांगलं उत्तर मिळेल. आपण म्हणत असतो खूप चांगला प्रश्न विचार, म्हणजे याचा अर्थ काय आहे की समस्येची जाणीव किंवा समस्येची मांडणी किंवा प्रश्नाची मांडणी व्यवस्थित करणे. आणि मग कशाचं संशोधन करायचं आहे त्याचे सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागते, त्या समस्येची मांडणी करावी. आता समस्येची मांडणी कशातून करावी लागेल? आपले अनुभव आहेत, आपल्याकडे असणारा इतिहास आहे, आपल्याकडे असणाऱ्या परंपरा आहेत, आपल्याकडे असणारा निसर्ग आहे, आपल्याकडे असणारा समाज आहे. म्हणजे या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला काय करावं लागतं, त्या समस्येची मांडणी करावी लागते, जाणीव निर्माण करावी. आता आपण तुम्हाला मी प्रकल्प दिलाय, प्रोजेक्ट दिलेला आहे आणि तुम्ही काय म्हणाले, मला आता प्रोजेक्ट करायचा आहे, तर तुम्ही काय म्हणाले, सर काय करू, कुठलं पुस्तक वापरू? तर त्याच्यासाठी तुम्हाला ग्रंथालयाचा उपयोग करावा लागेल. ग्रंथालयामध्ये जाऊन तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये असणारी संदर्भ बुक असतील, टेक्स्ट बुक असतील, इन्सायक्लोपीडिया असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला विकिपीडिया असतील, त्या ठिकाणी ग्रंथालयाचा उपयोग करणे. म्हणजे तशा प्रकारची समस्या पूर्वी कधी होती याचा आपण शोध करतो. त्याला आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणतो. म्हणजे तशा प्रकारचं संशोधन त्या समस्येविषयी आधी कोणी केलं होतं का, त्याचा आपण शोध घेत असतो. तशा प्रकारचं महापूर कधी आले होते का, तशा प्रकारचं वादळ कधी आलं होतं का, तशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या आत्महत्या कधी झाल्या होत्या का, तसा दुष्काळ कधी पडला होता का, तशा प्रकारचा व्हायरस कधी होता का, याचा शोध घेणे. ते लिखित स्वरूपामध्ये कुणीतरी केव्हा तरी ठेवलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, ग्रंथालयाचा उपयोग करणे, लिव्ह ऑफ लिटरेचर. संकल्पना आणि पद स्पष्ट करणे. आता कुठलीही समस्या घेतली, आदिवासी बालकांचं कुपोषण आहे, ही समस्या आहे, त्याची जाणीव, त्याचा संशोधन, ती एक संकल्पना आहे. इथपासून आतापर्यंत त्याचा शोध घेणे म्हणजे संकल्पना किंवा मत स्पष्ट करणे. तसंच का संशोधन, तसंच का निर्माण होते किंवा तशाच प्रकारची परिस्थिती आदिवासी बालकांची का असते, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत कुठल्याही योजनेचा फायदा होत नाही. ते आदिवासी प्रकल्पाच्या मार्फत असणाऱ्या योजना असतील, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत असणाऱ्या योजना असतील, सर्वसामान्य सरकारच्या योजना असतील, तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून त्याचा इथपासून आतापर्यंत अभ्यास करणे म्हणजे संकल्पना स्पष्ट करणे, त्याच्याबद्दल माहिती गोळा करणे, तथ्य संकलन करणे. माहिती, वास्तव माहिती असेल तर त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधेसाठी किती डॉक्टर लागतील, किती नर्सेस लागतील, किती अंगणवाडी सेविका लागतील, किती आशा लागतील, त्यांना अन्नधान्य पुरवायचं असेल तर किती अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये असेल, या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये आकाश माळिका हँड करतो वर. बऱ्याच जणांची व्हिडिओ बंद आहे. हा बोल. जायचंय सर मला तर. काय कंटिन्यू करायचं का नाही तुम्ही सांगा, मला काही नाही. आता 2 तर झाले तुमचे. बस सर. आता डिस्कनेक्ट होते आपोआप 2 मिनिटामध्ये, 1 मिनिटात. सांगा. बस अरे बस का, उद्या घ्या, उद्या चालेल.
तर ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होईल. उद्या आता उद्याच्याला मला यसवायचं असेल, आता उद्या टाइम टेबल नुसार तुमच्या लिंक टाकली बघा तडवी सरांनी उद्या 10:30ची 10ची का 10:30ची हो 10 वाजता आहे. म्हणजे तडवी सरांचं आहे. 10 वाजता आहे. मी माझं 12लाच राहणार, मला आधी नाही घेता. उद्या मी यसवायचं टाकलं. बोल. सर ते प्रश्नपत्रिका